तू सतत हे असं काहीतरी नवीन करायचं, नाविन्याचा ध्यास म्हणजे जुनं करायचं, पुढे जायचं, पुढे जायचं. तर ह्याच्यात कुठेतरी आई-वडिलांचं लहानपणापासून बाळकडू असेल नाही? म्हणजे बघितलं असशील ना, ते म्हणजे असं माझी आई ही एवढी एन्थुसियास्टिक होती. हं, हं. ती एवढ्या गोष्टी करायची. लेखिका होती, गायिका होती. सुंदर माझं 10 वर्ष टीव्ही स्टार काय होती. सांगते? आणि तिने 60व्या वर्षीनंतर हास्य दिंडी म्हणून एक कॉमेडी, तेव्हा तर स्टँडअप कॉमेडी नव्हता. पण तिने हा कॉमेडी 1.5 तासाचा एकटी करायची ती. 200 प्रयोग झाले तिचे जगभर. त्या वयात म्हणजे 60व्या नंतर सुरू केलं. मला वाटतं 17व्या वर्षी सुद्धा ती ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका, दुबई सगळीकडे कार्यक्रम करून आली. अरे! त्यामुळे तिला एवढा झेस्ट फॉर लाईफ होता ना, रोज तिला काहीतरी नवीन हवं होतं. त्यामुळे शी वॉज जस्ट फॅन्टास्टिक. तुम्हाला काय सांगू मी. त्यामुळे आम्ही ते ते बघतच वाढलो ना. 60व्या वर्षी ती प्रोग्राम करायची? 60व्या वर्षी तुम्हाला अजून काय-काय सांगू मी, किती गोष्टी करायची ती. बापरे! सो शी वॉज रिअली व्हेरी एन्थुसियास्टिक. आणि माझे वडील खूप डिसिप्लिन्ड होते. ही यूज्ड टू एक्सरसाइज एव्हरी डे. मला वाटतं 88 होईपर्यंत रोज 2 तास चालायचे ते, गाडी चालवायचे. त्यामुळे आमच्यात डिसिप्लिन पण आलं आणि झेस्ट फॉर एन्थुसियाझम. सो वी हॅव टू थँक अवर जीन्स ॲक्चुअली. ॲब्सोल्युटली आणि मला वाटतं ते आयुष्यभर एकदा ताटात वाढून घेतलं, की तेवढंच खायचे ना? हो, हो. माझे वडील एकदाच ताटात वाढून घ्यायचे. हो ना? सेकंड हेल्पिंग कधी ते नव्हतं. बघून ते मला ऐकलं मी आणि मी आणि खूप ही इम्प्रेस झाले. पास्ड अवे व्हेन ही वॉज 94 अँड शी वॉज 89. त्यामुळे अँड फक्त हॉस्पिटलला मला वाटतं फ्रॅक्चर रिपेअर करायलाच एकदाच गेलेत. नेव्हर सीन अ हॉस्पिटल इन हिज लाईफ. वॉव! सो ही लिव्ड अ व्हेरी हेल्दी लाईफ. आय थिंक दॅट्स ग्रेट. खूप खूप सुंदर, खूप शिकण्यासारखं सुंदर. आहे, खूप खूप, शिकण्यासारखं आहे. खूप शिकण्यासारखं आहे. सगळ्यांकडनं शिकण्यासारखं आहे. सगळ्यांकडनं शिकण्यासारखं. तू आता एक खूप सक्सेसफुल उद्योजिका आहेस, आई आहेस, सून आहे, सगळं काही आहे. म्हणजे तू तुझे रोल्स इतके परफेक्ट केलेले आहेस. तर महिलांना, महिला उद्योजकांना काय बरं सांगशील? म्हणजे एक मैत्रीण म्हणून त्यांना काय बरं एक असा उपदेश म्हणा किंवा सजेशन म्हणा, एक मैत्रीण म्हणून काय सांगशील? मी असं सांगेन, की आपलं जे काही स्वप्न आहे ते जोपासा आणि धडाडीने पुढे जा आणि प्रत्येक मार्ग जो तुम्हाला दिसेल ते अचीव्ह करायचा, एकही मार्ग सोडू नका. आणि एवढे वर्ष ना माझ्या डेस्कच्या मागे एक कोटेशन होतं. सो आय एंड विथ दॅट. रॉबर्ट फ्रॉस्टचं एक कोटेशन होतं. "टू रोड्स डायव्हर्ज्ड इन अ येलो वूड. आय टूक द रोड लेस ट्रॅव्हल्ड बाय अँड दॅट हॅज मेड ऑल द डिफरन्स." सो विथ दीज फ्यू वर्ड्स ऑफ रॉबर्ट फ्रॉस्ट आय से थँक यू व्हेरी मच. मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.